तुम्ही जिंकलात, राहू दे या मुलीला याच घरात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे या मुलीबरोबरच माझे तुमच्या बरोबरचे संबंध कायमचे संपले. हरेडकर तुमचाच खास माणूस होता, तरी तुमच्या विरुद्ध त्यांनी साक्ष दिली. इथे राहण्यापेक्षा कुठेतरी जाऊन जीव देते, म्हणजे हा त्रास तरी संपेल. माणसाची फक्त एकच गरज नसते, आणि जी गरज तू अहिल्या, तू आहेस म्हणून नरसिंह आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांनी जरा मूड होता, म्हणलं लेट्स हॅव ड्रिंक टुगेदर. अहिल्या मूर्ख आहे. तिच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलं राधिका. नरसिंहराव, तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे तुमच्या बरोबर. अहिल्यामुळे तुम्ही निराश नका होत. बऱ्याच विरोधकांना तुम्ही धडे शिकवलेत. त्यांच्यासमोर ही घरची लोक काहीच नाही. राधिका, जसं तू माझ्याशी बोलतेस, माझ्या मनावरचा ताण हलका करतेस, त्याच्याबरोबर विरुद्ध माझ्या घरातली माणसं वागतात. मला तर वीट आला या सगळ्यांचा. नरसिंहराव, उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक राजकीय माणसाचं स्वप्न असतंय. माझ्या घरातल्या लोकांना किती आनंद झालाय कोणास ठाऊक. आतेबाईंना जानकीच्या डोळ्यातलं पाणी दिसतं, पण तिच्या मनातलं विष दिसत नाही. तुम्ही का पुन्हा पुन्हा त्या गोष्टीत अडकताय? कारण राहून राहून मला एकच प्रश्न पडतो, जानकी असं का वागले? उद्या एकदा शपथविधी झाला ना की मनात हा असा कुठलाही विचार आणायचा नाही. मी नाही आणला तरी अहिल्यासारखी माणसं माझ्या अगतिकतेची जाणीव करून देतीलच. मुळात अहिल्या हा तुमच्यासारख्या माणसाच्या अस्वस्थतेचं कारण असूच शकत नाही. हा जानकीचं मला कळू शकतं, कारण ती तुमची बायको आहे. त्याची शिक्षा तिला मिळणारच. उद्या शपथविधीसाठी माझ्याबरोबर तू यायचं आहेस राधिका. अहो पण राधिका, माझा निर्णय पक्का आहे, त्यामुळे तू नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तुला उद्या यावंच लागेल, कळलं? काय परशू, मजा आली? नाही म्हणलं मजा आली. लई मजा आली बाबा, लई मजा आली. मी काय म्हणतो, म्हणजे आता बघा, दारूच्या या पार्ट्यांची अशी इस्टेट पातळीवरती संमेलन व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणजे आता ते लेखक असतात की नाही, लिहिवतायत ते साहित्यिक. हा साहित्य, त्यांची कशी साहित्य संमेलन होत आहेत. ते नाटकवाले असतात बघ, नाट्य संमेलन. हा, तसं दारू पिणाऱ्यांचं एक मध्य संमेलन व्हायला पाहिजे इस्टेट पातळीवर. हो नाही, अरे नुसतं हो म्हणून नाही जाणार, तुझ्यासारख्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मी घेऊ की, पुढाकार घेऊ. पण काय याच्यासाठी आपल्या दादाचा पाठिंबा पाहिजे ना रे. मिळणार. मी बोललो की नाही दादाला की दादा देणार आहे काय नाही काय. का काय म्हणजे खास माणूस, दादाचा खास माणूस, एकदम आतल्या गोट्यातला. नाही तू कधीपासून झालास दादाचा खास माणूस? अरे कसं म्हणजे काय बाबा, तुला सांगतो मी, दादा आहे की नाही माझे, आम्ही
आम्ही नाही बोलणार. आता जी गडीने तोंडावर बोट आम्ही नाही सांगणार जा. ए परशु, अरे असे दारू पिणारे एकमेकांपासून काही लपवत नाहीत. कमॉन. अरे असं तू बोलला की नाही, दारू पिणाऱ्यांबद्दल बोलला की मी असं एकदम भाऊक होतो रे, भाऊक होतो माहितीये. बोल बाबा बोल, मी दारू पिणारा, तू दारू पिणारा की नाही, विचार. मला काय हवं ते विचार, मी सगळं सांगून टाकतो तुला. विचारायचं असं काही नाही रे, मनात एक शंका होती. शंका विचार. आर्यन कसा मेला असेल, कोणी त्याला मारला असेल. कोण आर्यन? आर्यन अमृताचा नवरा. ही कोण आहे अमृता? अमृता आपल्या दादाची मुलगी, नरसिंह किल्लेदारांची मुलगी. अरे बाबा वामण्या, कळ असं बोल, कळ असं बोल. आता नरसिंह कोण उपटला? हा, नरसिंह किल्लेदार म्हणजे परशुराम किल्लेदार, आपले मोठे बंधू. अरे नरसाळ्या, आता हा आणि परशुराम कोण? परशुराम म्हणजे तू. मी कोण? तू कोण? आपल्या दादाचा शूर शिपाई ना तू. मला आता सांग, हे परशु, परशु परशु दादा बरोबर कधी गेला होता? परशु आहे दादा बरोबर दिल्लीला कधी गेला होतास का नव्हतास? परशु, हे परशु दादा बरोबर कधी आत्ता झोपलायस तू? लक्षात ठेव, मी तुझ्याच तोंडून वदवून घेईन. तू दादा बरोबर दिल्लीला गेला होतास का नव्हतास ते. हा परशु, दादा बरोबर दिल्ली. वामण्या, परशुकडनं वधवून घ्यायला 10 जन्म घ्यावे लागतील तुला. मी दिल्लीला कधी गेलो आणि कसा गेलो हे फक्त मलाच माहिती आहे. तुझा शबूद म्हणजे माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेघ आहे. तू म्हणशील तर समोर कोणी काही ना, एका क्षणात संपून टाकेन मी. फक्त बोलतो. मग मी सांगतोय, संपवून टाक त्याला. टाकलं, संपून टाकलं. पण एक शंका आहे माझ्या मनात. या सगळ्या शंका माहिती आहेत मला. वाकणेस पैसे पोहोचवतील तुझ्यापर्यंत. नाही रे बाबा दादा, पैसे तर तू या कामाचे मला देणारच. ही शंका नाही, माझ्या मनात दुसरी शंका आहे. कसली? म्हणजे हे काम मी जेव्हा करत असेल त्यावेळेला मी दुसऱ्याच कुठल्या तरी गावामध्ये असणार याची काय खबरदारी तू घेतलेली आहे? परशु, तू आता माझा माणूस आहेस. तुला वाचवणं माझीच जबाबदारी आहे. नाही ते समजा बरोबर आहे, तरी पण मला सविस्तर कळलं पाहिजे तू नेमकं काय करणार आहेस ते. दिल्लीची 3 तिकीटं काढायला सांगितली आहेत.
2 सकाळी 8च्या फ्लाईटचे आणि 1 12च्या फ्लाईटचं. असोय म्हणजे सकाळची 2 तिकीट तुझ्या आणि माझ्या नावावर काढले, दुपारचं तिकीट वाकण्याच्या नावावर काढले. पण प्रत्यक्षामध्ये सकाळी तू आणि वाकण्या जाणार आणि मी दुपारी जाणार, बरोबर? चांगलंच कळायला लागलंय तुला. हे पहिल्यापासूनच कळते रे. कसं आहे, तू विसरला असलास तरी माझ्या लक्षात आहे. आपल्या आया वेगळ्या असल्या तरी बाप एकच आहे. माझ्या बी बुद्धीला धार पहिल्यापासूनच होती, पण तुम्ही लोकांनी गंज चढवलाय त्याच्यावर. जास्त हवेत उडू नकोस. तुझं तिकीट वाकणीस पोचवतील तुझ्याकडे. त्या वाकण्याने काही गडबड केली म्हणजे? त्याची काळजी तू करू नकोस. फक्त काम झालं पाहिजे. होणार. होणार रे दादा, काम फत्ते होणार. आमने मला काय दूध खोळा समजला का काय रे तू? अरे लेक्या, तुझे जेव्हा दुधाचे दात पडत होते ना तेव्हाच मला अक्कलदाडा आल्या होत्या. तू जर स्वतःला डिटेक्टिव्ह काल्या पाडची 7वी पिढी समजत असशील तर मी त्या डिटेक्टिव्हचा बाप आहे, बाप. उघडा पडलास रे बामण्या, उघडा पडलास तू. आता हे समजा दादाला सांगून नाही तुझी पुंगी वाजवली तर नावाचा परशुराम किल्लेदार नाही. या पांडू, पांडू, कशाला त्याच्या नावाने ओरडतोय? बाहेर पाठवलं मी त्याला. मग घरातले इतर नोकर काय मेले की काय? अरे असं काय बोलतोय? ही जर मला वाढणार असेल तर या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाही मी. अरे बाबा, आता किती दिवस चालणार आहे तुझं हे? लहान मुलं सुद्धा भांडणं विसरून जातात. पण मी लहान नाहीये ना, मला अक्कल आहे. हिला घरात ठेवण्याची जबरदस्ती तुम्ही करू शकता, पण हिच्याशी मी कसं वागावं याची जबरदस्ती नाही करू शकत. मग आम्ही कसं वागायचं ते तरी सांग. तुम्ही आता काहीही करू नका. मला जे करायचं होतं ते तुम्ही केलंय. आता मला काय करायचंय ते मी करीन. अरे का असा वागतोस रे? किती झालं तरी घरची लक्ष्मी आहे ती. नको असा वागूस रे. अरे बाई, घरची लक्ष्मी तिला म्हणतात जी घराचा मान मरातब राखून असते. तिला नाही जी घराची अब्रू पार गोव्यापर्यंत फरफटत नेते. जे काही झालंय त्याचा सगळा खुलासा माझ्या समोर झालेला आहे. पुन्हा पुन्हा काय तेच तेच? कशाचाही खुलासा झालेला नाहीये. खुलासा देण्याआधीच तो हरामखोर. पुरे पुरे गेलेल्या माणसाबद्दल वाईट नाही बोललो. असो. अरे आज तुझ्या मंत्रिपदाचा शपथविधी आहे ना? जानकीच्या कृपेनेच आजचा दिवस बघायला मिळालाय तुला. हे मला कळतच नाही. तू मुद्दामून हे असं करतेस का खरंच तुला काही कळत नाही? जानकीच्या कृपेने काय? तिची लायकी तरी आहे का या घरात राहण्याची? तिची लायकी काढायचा हक्क दिलेला नाहीये कोणी तुला. ठीक आहे, नाही दिला कोणी हक्क, पण तिने वेळोवेळी मूर्खपणा करून सिद्ध केली तिची लायकी. काहीही असलं तरी अख्खा महाराष्ट्र तिला तुझी बायको म्हणून ओळखतो. तेव्हा
आजच्या समारंभाला तू तिला बरोबर नेणार आहेस की नाही? शक्य नाही. गावठी आणि गावंढळ आहे ती. तिथे जाऊन पुन्हा चुका करेल. अरे मी ग्वाही देते तिची. एवढा आनंदाचा प्रसंग आणि ती तुझ्या बरोबर नको? माझ्या बरोबर कोणीही नकोय आत्याबाई. आणि जा तू आता इथून. वा नरसिंहा वा, छान चाललंय. एक लक्षात ठेव, एखादी गोष्ट जितक्या वेगाने वर जाते ना, तितक्याच वेगाने खाली पण येते. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? काय नाही. तू नको लक्ष देऊस. उशीर झालाय, आपल्याला निघायचंय. काय झालं? काय कळलं? नाही मॅडम, म्हणजे मिस्टर आर्यन सरतापेचा खून झाला ही गोष्ट खरी, पण ज्याने हा खून केला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. म्हणजे प्रत्यक्ष पाहणारा कोणी माणूसच नाही. म्हणजे प्रत्येक गुन्हेगार हा मागे साक्षीदार ठेवूनच गुन्हा करतो असं म्हणायचंय तुम्हाला? गुन्हेगाराला शोधून काढणं तुमचं काम आहे. सर्व प्रयत्न चालू आहेत मॅडम, पण गुन्हेगार कोणी अत्यंत हुशार माणूस आहे. मग पोलिसांमध्ये पण हुशार माणसांची भरती करा. तुम्हाला जर का जमत नसेल ना तर चार्ज सोडा. माझ्यासारख्या प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या मुलाचा खून झालाय आणि गुन्हेगाराला शोधायला एवढा विलंब, तर सर्वसामान्य माणसाचं काय होत असेल? तुम्ही चिंता करू नका मॅडम, गुन्हेगाराचा सुगावा लवकरच लागेल. येऊ मी? निघा. काय झालंय? काही नाही. वामन दादा, मी जाते माझी रमावतीला निघून. जानकी, ह्या विषयावर जे काही बोलायचंय ते आत्याचं तुझ्याशी बोलून झालंय. आता आपण दोघांनी त्यावर बोलून आपल्या दोघांचाही वेळ वाया घालवायला नको. खरं तर मला तुझ्याशी एका वेगळ्याच विषयावरती महत्त्वाचं बोलायचं होतं. काल रात्री परशूला भेटलो मी. त्याच्याकडून बरंच काही वधवून घ्यायचा प्रयत्न करत होतो. अट्टल गुन्हेगारासारखा वागत होता. एवढा दारूच्या नशेत होता तर तोंडातनं एक चकार शब्द काढला नाही त्याने. असं त्यांच्याकडून आपण काहीच वधवून घेऊ शकत नाही. असं म्हणजे मला तर अजून काय करायचं? मारामारी, धाक दाखवायचा, अशानं काहीच होणार नाही. ज्याने की ह्या प्रकरणात आपण जेवढी घाई करू ना तेवढे जास्त आपणच फसू. जे काही करायचं ते खूप विचार करून करायला हवं. मी नाही कोणापाशी काही बोलणार. आणि हे काय? आज दादाचा शपथविधी आहे. त्याची जायची वेळ झाली, तो अजून तयारही नाहीयेस. नाही, मी नाही जाते त्यांच्या बरोबर.